मराठा आंदोलकांना नाश्ता वाटप करण्यात आलेला आहे आणि आंदोलकांना केळी, बिस्किट, चहा आणि पाणी वाटप केले गेले आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंनी। पाहूयात। मराठा आरक्षणासाठीचा आजचा उपोषणाचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। मराठा आंदोलक राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या जेवणाची देखील या ठिकाणी हाल होऊ नयेत त्यासाठी मराठा आंदोलकांचे मुंबईतील जे काही मराठा आंदोलक आहेत किंवा मराठा समाजाचे लोक आहेत त्यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मराठा आंदोलकांना त्यांच्या नाश्त्याची सोय या ठिकाणी आपल्याला केलेली आपल्याला पाहायला मिळते। मी मुंबईमधीलच आहे, घाटकोपरचा रहिवासी आहे। माझं नाव हरीश ढगे आहे आणि माझे मित्र राजू काळे यांच्या वतीने आम्ही 500 लोकांचा नाश्ता या ठिकाणी तयार केलेला आहे, म्हणजे मागवलेला आहे। हा तर आहेच, पण अजूनही लोक आली तर त्यांच्यासाठी अजूनही तयार करू शकतो। सध्या आम्ही 500 लोकांचं नियोजन केलेलं आहे। जेवणासाठी संध्याकाळी 25,000 लोकांची सोय केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरामधून ट्रकच्या ट्रक जेवणाचे येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणचा गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।